तर एक महत्त्वाची बातमी, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी तुपकर आक्रमक झाले। लाडक्या बहिणीला 46,000 कोटी रुपये दिले, आता शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच अजित पवारांच्या भेटीत काय तोडगा निघणार याकडेही लक्ष लागलं आहे। तर सरसकट कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक नाही असा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केलेला आहे। अजित पवारांच्या भेटीनंतर त्यांनी हा दावा केला। तर सोयाबीन कापसाला दरवाढ मिळणं ही जेवढी शेतकऱ्यांची गरज आहे तेवढीच ती राजकीय नेत्यांची देखील गरज आहे असं म्हणत सत्ताधाऱ्यांना त्यांनी इशारा दिला। तर पीक विमाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिल्याचा दावा रविकांत तुपकरांनी केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी कर्जमाफीची होती आणि महात्मा फुले योजना होती, या दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत। ती दोन्ही योजनेचे पैसे आम्ही टाकतो असा शब्द त्यांनी दिला, परंतु सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं।